नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचे निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, आज तुम्ही मला वेगळ्या अशा पेहरावामध्ये बघता आहात. खरं तर दररोजच्यापेक्षा वेगळा पेहराव घालणं आणि सगळ्याच्या समोर काही कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर जाणं हे एक आनंदाचा क्षण असतो आणि असा क्षण दुसऱ्याच्या जीवनात आला पाहिजे म्हणून एक व्यक्ती गेल्या 54 वर्षापासून झटत असते. तिला स्वतःला नाटकाचं वेड होतं. नाटक करता करता कला शिक्षक म्हणून काम करत असताना मोठ्या शहरामध्ये दुसऱ्यांचीही मुलं नटली पाहिजेत आणि आई वडिलाला त्याचा आनंद मिळाला पाहिजे, याच भावनेनं शून्यातून ज्यांनी छंद म्हणून व्यवसाय सुरू केला ते भारत थोरात, प्रसिद्ध नाटककार आणि आता नाटकासाठी लागणाऱ्या वेशभूषा पुरवणारे ते काम करतात. आज तुमच्यासाठी खास मी त्यांची मुलाखत घेतोय. चला तर मंडळी, आपण आदरणीय भारत थोरात सर, ज्यांचं वय आता 80 पूर्ण होते आणि तरीसुद्धा ही व्यक्ती दुसऱ्यांची मुलं सुंदर दिसावी म्हणून अहोरात्र कष्ट घेतात. आता आपण त्यांच्याशी बोलूया. आता मी भारत थोरात सरांसाठी काही प्रश्न विचारणार आहे. मंडळी, मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचं नाव सांगावं, त्यांचा सेवाकाळ सांगावा आणि कोणत्या अपेक्षेने त्यांनी खऱ्या अर्थानं जीवनभर हे कष्टाचं काम केले तेही मला सांगावं. आदरणीय भारत सर, आता आपण या प्रश्नाचं उत्तर द्या. सुरू करू. मी भारत थोरात सर, मी राजस्थान विद्यालयामध्ये कला शिक्षक म्हणून काम करत होतो. आता सध्या माझ्या ह्या नाट्यक्षेत्रामध्ये 1970पासून मी नाट्यक्षेत्रात आहे आणि मी मुंबईमध्ये एक विजय मेहता नावाच्या नाट्य शिक्षण शिबिरात गव्हर्नमेंटचं मी केलेलं आहे. त्यानंतर मी माझ्या शाळेतल्या मुलांना किंवा इतर नाटकाला आम्ही नाटकामध्ये काम करायला घेत असे आणि त्या छंदातून मी प्रत्येकाला प्रत्येक वस्तू म्हणजे हातानं वस्तू बनवून ते नाटकामध्ये त्यांना वस्तू करायची. कपड्याची डेपरी असो, मुकुट असो किंवा मेकअप असो, त्यांना मी स्वतः करून दाखवत असे आणि ते करत असत. आणि ते करत असताना मी हे राज्यस्पर्धा, बालनाट्य स्पर्धा या स्पर्धेमध्ये मी भाग घेत असतो आणि त्या भाग घेतल्यामुळे मला हे छंदातून मी हे या आपल्या डेपरी म्हणजे नाटकाला लागणारे साहित्य किंवा गॅदरिंगला लागणारं साहित्य याचं मी दुकान घातलेलं आहे. पण या दुकानामध्ये जो येणारा माझा प्रत्येक वर्ग माझ्या शाळेतला, माझ्या मित्रपरिवारातला आहे. म्हणजे मग कुठं मी ह्याच्यामध्ये गेलो नाही, कुणाला सांगायला गेलो नाही, कुणाला हे केलेलं नाही, तरी पण मी ह्याच्यामध्ये आहे. सर, तुम्ही खूप छान पद्धतीने काम करताय, पण मला असं वाटतंय की तुमच्याकडे कोणकोणत्या सुविधा आहेत, तुम्ही कोणकोणते गणवेश आतापर्यंत तयार केलेले आहेत आणि ते कोणत्या पद्धतीने उपलब्ध करून देता, किंवा लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या कुण्या शाळेला गॅदरिंग करायची आहे, कुणाला नाटक करायचं आहे, कुणाला बालनाट्य स्पर्धा घ्यायची आहे, अशा वेळेला तुमच्याकडे किती आणि कोणकोणतं साहित्य उपलब्ध आहे ते तुम्ही आम्हाला सांगावं. मी राजस्थान विद्यालयामध्ये शिक्षक असल्यामुळे, कला शिक्षक असल्यामुळे इथे आम्ही आमच्या शाळेमध्ये बालनाट्य बसवत होतो. बालनाट्यामध्ये बसवत असताना गरिबाची मुलं असायची, त्या मुलांना मी काय करून द्यायचं. आता माझ्या शाळेमध्ये शिवाजी महाराजांची जयंती असेल, त्या जयंतीमध्ये मी शिवाजीचा स्वतः मी पगडी तयार केली, स्वतः मी ड्रेस शिवून घेतला आणि मुलांना शिवाजी महाराज म्हणजे जे लोखंडीच्या तलवारीच्या त्या कागदाच्या तलवारी म्हणजे खपटाच्या तलवारी करून, ह्याच्या तलवारी करून, तसा मी त्यांना शिवाजी महाराज हा हुबेहूब करून द्यायचा. दाड्या बसवत असताना मेंढीचे केस वापरून त्याला जसं पाहिजे, शिवाजीचा आकार पाहिजे तसाच मेकअप करून त्यांना मेकअप करायचा शिवाजी महाराज करायचे. त्यानंतर मावळ्याच्या टोपा, माझा हस्तकला आणि चित्रकला असल्यामुळे मावळ्याच्या टोप्या मी तयार करतो आणि पाहिजे तशा आकाराचा देऊन आपल्याला जसा पाहिजे तसा आकार त्या मावळ्याच्या टोप्या तयार करून मावळ्याच्या टोप्यावर शिवाजीला लागणारा मावळा, हा मावळावरा लाकडातला शिवाजी महाराजाला लागला, तलवारीला आपल्या तलवारीमध्ये भाला लागायला, भाल्यासुद्धा एका काठीला तो भाल्याचा आकार देऊन, तो खपटाचा आकार देऊन, त्याला कलर देऊन ते कलर त्या करत असेल. हे शिवाजी महाराज झाले. त्यानंतर आमच्याकडे आपल्या आषाढी असायची.
आषाढीमध्ये विठ्ठलाचे ड्रेस मी स्वतः मी विठ्ठलाचे टोपं तयार केले आहेत. बाहेरच्या कुठलाही विक्रीचा टोप घेतलेला नाही आहे आणि मी बाहेरच्या कंपनी कुठल्या ह्याचा आणलेला नाही आहे आणि मी स्वतः तयार केलेले आहेत. कुठं पाहिजे तसा आकार देऊन विठ्ठलाचा पूर्ण ड्रेस तयार केलेला आहे. विठ्ठलाला लागणारं साहित्य, माळा, बाजारातून मोत्याच्या माळा आणून मी स्वतः मोत्याच्या माळा, त्याचे कानातले कुंडले, मासे हे मी तयार केले. रुक्मिणीला लागणारी साडी, मग आम्ही पहिल्या साड्या नेसवत होतो, त्या साड्या नेसून रुक्मिणी तयार करतो. आता ते आजकाल लोकांना आयत्या साड्या पाहिजे म्हणून मी ती शिवून घेतल्या आयत्या साड्या. रुक्मिणीच्या ज्येष्ठा नऊवारी साडी, काष्टा साडी ह्या साड्यासुद्धा मी तयार केल्या आणि तसा हुबेहूब पाहिजे तसा मी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मी मेकअप करत आहे. त्यानंतर आमच्याकडे त्याच्यानंतर येणारा आपल्या गोकुळाष्टमी असायची. गोकुळाष्टमीला लागणार श्रीकृष्ण पाहिजे त्या आकाराचे गोकुळाष्टमीला लागले त्याचेसुद्धा मी ड्रेस गोकुळाष्टमीसाठी श्रीकृष्णाचे ड्रेस तयार केलेले आहेत आणि ते सुद्धा ड्रेस माझ्या पाहिजे तशा आकारात म्हणजे स्वतः धोती, स्वतः पंचा म्हणा, गळ्यातले माळा म्हणा, कानातले कुंडले म्हणा मी स्वतः तयार केले. बाहेरच्या कुठल्याही विक्रीचा माल आणलेला नाही आहे. त्याच्यानंतर लागणारा म्हणजे जे आपले 9 ऑगस्टला क्रांतिदिन असतं. क्रांतिदिनासाठी आपले स्वातंत्र्य सैनिक जे लोक असतात झालेले असतात, मग शिवाजी असो, त्यांना झाशीची राणी असो, पुन्हा त्या लोकमान्य टिळक असो, महात्मा गांधी असो, पुन्हा सावरकर असो, अनेकांचे ड्रेस मी स्वतः तयार केलेले आहेत. ते ड्रेस माझ्याकडे तयार करून मी ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे मला ते करायचं आहे. त्याच्यानंतर येणारा म्हणजे 15 दसरा आपल्या गणपती उत्सवामध्ये मुलं गाणी बसवतात. त्यांना लागणारा ड्रेस म्हणजे छोटे मेळे घ्यायचा. त्या मेळ्यामध्ये लहान मुलं नाचायचे, त्यांना लागणारं मेळ्यासाठी लागणारे ते जे ड्रेस मी शिवून देत होतो आणि मी स्वतः तयार करत होतो. मेळ्याला मला ते हे होतं त्या म्हणजे गणपतीच्या वेळेस मग गणपती लागणारे मिरवणुकी राहायची. मिरवणुकीमध्ये लागल्या की मिरवणुकीमध्ये मग शिवजयंतीचा उत्साह देखावा असेल किंवा श्रीकृष्णाचा देखावा असेल किंवा वेगवेगळे देखावे असतील, त्या देखाव्यासाठी मी लागणारा ड्रेस मी तयार स्वतः करून मेकअप करून त्यांना उपलब्ध करून देतो असे. त्यानंतर पुन्हा त्यानंतर याने नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या देवीचा उत्सव असायचा. 9 दिवस वेगवेगळे कार्यक्रम लातूर शहरामध्ये व्हायची. त्या कार्यक्रमामध्ये काही लोक फॅन्सी ड्रेस घ्यायचे, पुन्हा हे अमुक घ्यायचे. पण त्या फॅन्सी ड्रेसमध्ये लागणारे मग आदिवासीचा ड्रेस असेल, देवीचा ड्रेस असेल, राक्षसाचा ड्रेस असेल, पुन्हा अनेक वेगवेगळ्या ड्रेसचं मी तयार करून त्यांना पुरवलेले आहेत आणि ते फॅन्सी ड्रेसमध्ये वेगळे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळे फॅन्सी ड्रेस. आणि त्यानंतर येणारा म्हणजे शाळेमध्ये स्नेहसंमेलन राहायचे. त्या स्नेहसंमेलनामध्ये त्यांना लागणारे कुणाला नाटकाला लागणार असेल, नाटकाला लागणारे सर्व साहित्य म्हणजे कुठले असो, मग साधे वस्तूंचं असेल त्यांना मी करून दिलेले आहेत सामान. म्हणजे मग ऐतिहासिक असेल तर ऐतिहासिक, पौराणिक असेल तर पौराणिक, म्हणजे जसं पाहिजे. पण राम असो, लक्ष्मण असो, रावण असो, अशा अनेक ड्रेसचे म्हणजे तयार केले आहेत स्वतः. बाहेरचं कुठलेही तयार केलेलं नाहीत, मी स्वतः करून गेलेलं आहे त्या गॅदरिंगमध्ये. आणि सर्व शाळेला मी सध्या मी असल्यामुळे 1972 मी 54 वर्षापासून या नाट्यक्षेत्रामध्ये आहे. मला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे 14 पुरस्कार आहेत. त्या 14 पुरस्कार कालचा 14वा पुरस्कार राज्य स्पर्धेच्या प्रथम पुरस्कार मला मिळालेला आहे मेकअप आर्टिस्ट म्हणून रंगभूषेचा. अशा पद्धतीने मी नाट्यक्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला सगळे आणि लोक माझ्या संपर्कात असल्या म्हणजे 54 वर्षापासून मी सर्व आता शाळा भरपूर झालेल्या आहेत. त्यांना मला माझा मुलगा आणि मी आणि माझी मुलगी म्हणून सध्या हा एक छोटासा छंदातून व्यवसायात मी करत आलेलो आहे.